आखाती देशांच्या संघर्षाचा भारतीयांना चटका। कतारकडून भारताचा 40% गॅस पुरवठा खंडित। घरगुती गॅस आणि सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता। अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलासह इंधनाची आयात बंद। भारताकडे फक्त 2 महिन्यांचा तेल आणि पेट्रोलियम उत्पादनाचा साठा उपलब्ध। तर आवश्यकतेनुसार उपाययोजना करणार पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरसह रत्नागिरी, जालना, अमरावतीतील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल जे आहे ते महागल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा पेट्रोल पंपावर पाहायला मिळतात। आखाती देशातील युद्धाचा फटका महाराष्ट्राला। 1000 कंटेनर जीएनपीटी वरती अडकले। कांदा, केळी, द्राक्षाची निर्यात ठप्प। 60% कृषी व्यापारावरती परिणाम। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीत पडझड। सोनं 6000 तर चांदी 23000 स्वस्त। सोन्याचे दर 34 दिवसात 14000 पडले तर चांदी एका दिवसात 23000 रुपयांनी स्वस्त। युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची सर्वात मोठी घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी कोसळला। पहिल्यांदाच रुपया 92.15 या निच्चांकी पातळी। मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवत न्यूझीलंडची T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक। न्यूझीलंडच्या आफ्रिकेवरती 9 विकेट्स राखून एकतर्फी विजय। फिन एलनची 33 चेंडूमध्ये धुवाधार शतक।